महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपली बोली आपली भाषा। राजवाडी तलाव भरल्यानं वाहणारं पाणी सांगोला तालुक्यातील शेतीसाठी सोडण्यात यावं, माजी आमदार शाजूबापू पाटील यांची मागणी। यावर्षी मे महिन्यातच मान्सूनपूर्व पावसानं राज्यात हजेरी लावल्यानं उन्हाळ्याची तीव्रता कमी झाली। मान खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं मान नदीला भरपूर प्रमाणात पाणी आल्यानं राजवाडी तलाव भरून तलावातून बाहेर पाणी वाहू लागलं। हे वाहणारं पाणी सांगोला तालुक्यातील कॅनॉल, तलाव, बंधारे, ओढे, नाले भरण्यासाठी वापरण्यात यावं। सध्या समाधानकारक पाऊस झाला असला तरी भविष्यात पाऊस लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे राजवाडी तलावातून वाहणारं पाणी तालुक्यातील शेतीसाठी उपयोगात आणणं गरजेचं आहे। भविष्यात त्याचा उपयोग खरीप हंगामातील शेती पिकांना होणार आहे। या मागणीचा विचार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून अधिकाऱ्यांना तसे आदेश द्यावेत अशी मागणी माजी आमदार शाजूबापू पाटील यांनी केली आहे। मान खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं मान नदीलाही भरपूर पाणी आलं। सध्या राजवाडी तलाव भरल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे। हे वाहून जाणारं पाणी सांगोला तालुक्यातील कॅनॉल, तलाव, नाले, ओढे भरण्यासाठी वापरण्यात यावं। त्यामुळे भविष्यात सध्या पेरणी होत असलेल्या पिकांसाठी त्याचा वापर होईल। तर या मागणीचा विचार करून तलावातून वाहून जाणारं पाणी सांगोला तालुक्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावं। सध्या मान नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहतंय, याचा उपयोग तालुक्यातील इतर गावातील तलाव, कॅनॉल, नाले, ओढे भरण्यासाठी करण्यात यावा। आपल्या चॅनलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।